ही कथा पूर्णतः काल्पनिक असून हिचा सत्य घटनेशी काहीही एक संबंध नाही. केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली आहे. नमस्कार. मागच्या भागात आपण पाहिले, सानूने विभाच्या भूतकाळावरून तिला चांगले सुनावले होते आणि म्हणूनच विभा हळवी झाली होती. तिला आपल्या प्रतीकची आठवण येतच होती, पण आणखी कोणाची तरी आठवण येताच ती स्वतःच्या भूतकाळात गेली. अगदी 30 वर्ष मागे. आणि मग तिला आपलं कुटुंब आणि आपले आईबाबा ते जुने दिवस आठवू लागले. विभा, अगं उठ, कॉलेजला जायला उशीर होईल तुला, असा आवाज तिला तिच्या आईने दिला. विभावरी नाईक ही आपल्या आईवडिलांची एकुलती एक आणि लाडात वाढलेली मुलगी. दिसायला तशी सुंदर होती आणि अभ्यासातही फार हुशार. आईवडील दोघेही IT मध्ये. दोघांचाही विभावर फार जीव होता. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं तिचं हे, आणि मग तिलाही आपल्या आईवडिलांसारखं IT मध्ये नोकरी करायची इच्छा होती. विभा आईचा आवाज ऐकून उठली. अरे, उशीरच झाला होता तिला आज पण. तिने घाईघाई आपलं आवरलं आणि खाली आली. आईला गुड मॉर्निंग केलं आणि घाईतच नाश्ता करू लागली. तिला असं खाताना पाहून आई थोडी ओरडलीच. अगं सावकाश, ठसका लागेल ना. विभाने तिच्याकडे पाहिले, पण तिने अर्धवटच नाश्ता केला आणि ती आपल्या गाडीची चावी घेऊन निघाली. पण आज तिचं महत्त्वाचं लेक्चर होतंच, पण त्याहूनही तिला त्याला भेटायची उत्सुकता होती. घाईघाई गेट उघडून ती पटकन बाहेर पडली सुद्धा. कॉलेजमध्ये येताच तिची नजर त्याला शोधू लागली. अमन, तो दिसताच तिने त्याला हलकासा आवाज दिला. अमन शेरगिल, अत्यंत हुशार बुद्धिमत्ता असलेला, उंच आणि हँडसम, पण स्वभावाने थोडा विचित्रच. अभ्यासातही खूप हुशार होता तो. अमन कोणालाही न उलगडलेलं कोडं होता. कधीच स्वतःविषयी कोणाला काहीच सांगत नसे. खरं तर विभाला तो कॉलेजमध्ये आल्यापासूनच आवडायला लागला होता, पण तिने त्याला कधीच स्वतःच्या मनातलं सांगितलं नाही, कारण तो असा मूडी आणि स्वभावही थोडा वेगळा. तिला वाटायचे, ह्याला आपल्या मनातलं सांगितलं आणि हा रागवला तर. त्यांच्या मैत्रीला जवळजवळ 3 वर्ष झाली होती. आता हे शेवटचं वर्ष होतं कॉलेजचं आणि त्यातलेही काही महिनेच उरले होते. विभाला आता टेन्शन येऊ लागलं. जर वर्ष संपत आली आणि हा अमन शिक्षण पूर्ण होताच कायमचा कुठे दूर निघून गेला तर कसं होईल माझं? त्यात हा देशप्रेमी, आर्मीत जायचं त्याचं स्वप्न, तसं त्याचं कुटुंबही. त्याचे बाबा आर्मीत रिटायर होते, मोठा भाऊ आर्मीतच पायलट होता. अमनलाही विभा आवडत होती, पण तो अव्यक्त होता. बघता बघता शेवटची परीक्षा महिनाभरावर आली आणि मग कॉलेज बंद. सगळेजण आपापल्या मार्गाने पुढे जाणार. विभा आता जास्तच काळजीत पडली. ती बोलत जरी नसली तरी तिच्या वागण्यातून ते अमनला जाणवत होतं आणि विभाला आपण आवडतो हेही तो ओळखून होता. बघता बघता परीक्षा सुरू झाल्या. जसजसे दिवस जात होते तसतसे विभाला आपण अमनला गमावणार ह्याची भीती वाटत होती. तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं आणि तो दिवस उजडला. कॉलेजचा शेवटचा दिवस. विभावरी आपला पेपर देऊन क्लासमधून बाहेर पडली. तोच समोर अमन तिला तिची वाट पाहताना दिसला. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. तो तिला हाताला धरून कॉलेजच्या आवारात आला आणि तिला स्वतःच्या गाडीवर बस असं म्हणाला. विभाला तर त्याचं वागणं जरा विचित्रच वाटलं. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, अमन, कुठे जायचंय आपल्याला? अगं सांगतो, तू आधी बस गाडीवर, नाहीतर मग परत तुला तुझ्या घरी जायला उशीर होईल. हा, अमन गाडीवर बसतच म्हणाला. अरे, पण कुठे घेऊन चाललास ते तर सांगशील? विभा
आपली बॅग पोटाशी धरत म्हणाली. माझ्यावर तुझा विश्वास नाही का? त्याने तिच्याकडे पाहिले. ती जरा घाबरलेलीच होती. मग तोच म्हणाला, मी ना तुला माझ्या घरी घेऊन जातोय बघ. घरच्यांशी तुझी ओळख करून देणार आहे आज. खूप दिवस झाले, आईला पण तुला भेटायचंय. आता बस पटकन, मी पुन्हा तुला सोडायला इथेच येईल आणि मग तू तुझी गाडी घेऊन घरी जा. ओके, चालेल ना तुला? अमन एका दमात बोलला. अरे, असं कसं मी तुझ्याबरोबर घरी येऊ? नको रे, मला भीती वाटते. असं कोणाच्याही घरी कसं जायचं? अच्छा, म्हणजे तू येणार नाहीस तर? अगं पण लग्नानंतर तर तुला माझ्याच घरी यायचंय ना. मग ते घर कसं आहे, घरातली माणसं कशी आहेत, हे तुला कळायला नको का? तो डोळ्यावर लावलेला गॉगल सारखा करत आणि गालातल्या गालात हसत विभाला म्हणाला. विभा अमनचे शब्द ऐकून थक्कच झाली आणि ती खाली मान घालून तशीच उभी राहिली. विभा, नको लाजूस. तुला काय वाटलं, मला तुझ्या मनातलं कळणार नाही? सगळं समजत होतं मला, पण उगाच कॉलेजमध्ये आपल्याविषयी चर्चा व्हायला नको म्हणून मी गप्प होतो. तशी तूही मला मनापासून आवडतेस. विभा आता रागवलीच. म्हणजे हा आपली फिरकी घेत होता तर सगळं जाणून बुजून वागत होता आणि मला पुसटशी कल्पना पण येऊ दिली नाही. असा कसा हा? हो, असाच आहे मी, जगा वेगळा. तो तिच्या विचारांची साखळी तोडत म्हणाला. ती हसली आणि त्याच्या जवळ येत म्हणाली, अमन, तुला माझ्या मनात काय चाललंय हे कसं कळतं रे? हो, मग तुझ्या चेहऱ्यावरूनच तुझं मन ओळखतो मी विभा. तोही हसत म्हणाला. चल बस पटकन, उशीर होईल. विभा आज पहिल्यांदाच अमनच्या गाडीवर बसली होती. आज ती खूप खुश होती, कारण अमनही तिच्यावर प्रेम करतो हे ऐकूनच तिला फार आनंद झाला होता. थोड्या वेळातच गाडी त्याच्या गेटच्या आत आली. विभा घाबरतच त्याच्याबरोबर आत गेली. खूप छान घर होतं अमनचं, अगदी स्वच्छ आणि टॉपटीप. ती घरात येताच त्याच्या आईने तिचं हसतच स्वागत केलं. त्या विभाशी अगदी मन मोकळेपणाने बोलत होत्या, त्यामुळे विभाला थोडंसं बरं वाटलं. थोड्या वेळ थांबल्यानंतर ती जायला निघाली. तिने अमनच्या आईला वाकून नमस्कार केला. त्यांना तर विभा फार आवडली. तशी ती आवडण्यासारखीच होती. त्या तिला बाहेर सोडायला आल्या. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला म्हणाल्या, आम्ही लवकरच येऊ हा तुझ्या घरी, तुला रीतसर मागणी घालायला. तुला चालेल ना? तशी ती लाजली आणि अमनच्या गाडीवर बसली. संपूर्ण रस्त्यात ती एकही शब्द बोलली नाही. कॉलेजच्या आवारात आल्यावर ती गाडीवरून खाली उतरली. अमनही खाली उतरला. काय झालं विभा? त्याने तिला विचारलं. अमन, मी आधी घरी बोलते माझ्या आईवडिलांशी. त्यांना अजून माहीत नाही. बघू ते काय बोलतात ते, मग मी तुला कळवते. त्याची गरज नाही, तू नको काळजी करूस. आमच्या ओळखीचे काका आहेत, ते तुझ्या बाबांचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याच मध्यस्थीने आम्ही तुझ्या घरी येणार आहोत. सगळं ठरलंय आमचं, अमन तिला चिडवत म्हणाला. म्हणजे सगळं नियोजनपूर्वक केलंस तू? ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो, आणि पुढच्या रविवारी आम्ही तुझ्या घरी येतोय. तू तयार राहा म्हणजे झालं. असं बोलून तो गाडीवर बसून गेलासुद्धा. विभावरी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभी राहिली. असेच दिवस सरले. मध्यस्थी असलेल्या काकांनी विभाच्या वडिलांना मुलाची सगळी माहिती दिली आणि बघण्याचा कार्यक्रमही ठरला. खरं तर त्यांना तिचं एवढ्यात लग्न करायचं नव्हतं, पण एवढं चांगलं स्थळ आलंय म्हटल्यावर तेही तयार झाले. बघू तर, मुलगा चांगला असेल तर आणि आपल्या मुलीला आवडला तरच आपण होकार देऊ, ह्या विचारांनी
विभानी पाहुण्यांना बोलवलं. विभावरी तर खूप खुश झाली होती. सगळं कसं आपल्या मनासारखं होतंय ह्याचा तिला फार आनंद झाला होता. शेवटी बघण्याचा कार्यक्रम झाला. सगळं काही छान झालं. विभाच्या आईवडिलांना आमंत्रण फार आवडला. त्याचे घरचेही चांगल्या संस्कारांचे होते. फक्त त्याचा मोठा भाऊ कार्यक्रमाला येऊ शकला नाही. विभाला खुश पाहून आईवडिलांनी मोकळा श्वास सोडला. पुढची बोलणी झाली आणि घरातल्या घरात साखरपुडाही ठरला. हे एवढ्या पटकन होईल असं विभाला वाटलं नव्हतं. सगळं काही स्वप्नासारखं वाटत होतं तिला. बघता बघता साखरपुडा पार पडला, अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत. विभाच्या हातावर आमनच्या नावाची मेहंदी रंगली होती. तो दिवस त्या दोघांनी छान एन्जॉय केला. संध्याकाळी दोघेही फिरायला बाहेर गेले. दोन्ही कुटुंब आनंदी होती. विभाला तर आपण ह्या जगातली सगळ्यात नशिबान मुलगी आहोत असंच वाटत होतं. त्या संध्याकाळी ते दोघे मनसोक्त बोलले. त्यात भविष्याची स्वप्नही त्यांनी रंगवली. खूप गप्पा मारल्या त्यांनी आणि रात्री अमन तिला तिच्या घरी सोडून माघारी फिरला. पण का कोणास ठाऊक विभाच्या मनात एक वेगळीच हुरहुर होती. ती त्याला जाताना पाहून तिचे डोळे अलगद ओले झाले. तिने त्याला एक वार हाक मारून बाय केले. पण ते त्यांचं शेवटचं बोलणं ठरणार का? विभाच्या आनंदाला ग्रहण लागणार होतं का? कोणतं नवीन वादळ तिच्या आयुष्यात येणार होतं? हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.